राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागताना पाहायला मिळतोय, तो जाहीर होतोय, परंतु जे काही कल समोर आलेले आहेत, जो काही आतापर्यंतचा निकाल आहे त्या निकालानुसार राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे हे मात्र निश्चित। कारण की जे काही आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार महायुतीनं बहुमत जे आहे ते मिळवलेलं आहे। भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष राज्यामध्ये ठरताना पाहायला मिळतोय, परंतु ही सगळी म्हणजे जे मी बोलते त्याच्यानुसार भाजपाची किंबहुना महायुतीची सुनामी असल्याचं राज्यामध्ये पाहायला मिळतंय आणि या सुनामीमध्ये कुठेतरी महाविकास आघाडी जी आहे तिचं पानिपत झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि केवळ पानिपत नाही तर हे जे काही निकाल समोर आलेले ते अतिशय धक्कादायक निकाल जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत। कारण की अनेक बड्या नेत्यांसाठी काही जायंट किलर्स ठरलेले आहेत। ते जायंट किलर कोण आहेत ते आपण पाहून घेणार आहोत, ते आपण माहित करून घेणार आहोत। कारण की बाळासाहेब थोरातांसारखे दिग्गज नेते जे आहेत ते पराभूत झालेले आहेत, यशोमती ठाकूर पराभूत झालेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत किती मोठे दिग्गज नेते जे आहेत ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती ते पराभूत झाले ते आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले बाळासाहेब थोरात संगमनेर विधानसभा मतदारसंघामधून मागची 40 वर्ष जर का कोणी निवडून येत होते तर ते बाळासाहेब थोरात होते। 8 वेळा ते आतापर्यंत आमदार राहिलेले आहेत, परंतु बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव झालेला आहे। बाळासाहेब थोरात यांचा पराभव होणं त्यांच्यासाठीचे जायंट किलर्स जे ठरलेले आहेत त्यांचं नाव आहे अमोल खटाळ। हे शिंदे गटाचे आहेत। 12,000हून अधिकचं जे लीड आहे ते यांना मिळालेलं आहे। 8 वेळा जिंकलेल्या बाळासाहेब थोरातांना हरवण्याचं जर का कोणी कामगिरी करून दाखवली आहे तर त्यांचं नाव आहे अमोल खटाळ। त्यानंतरचं पुढचं नाव आहे बच्चू कडू। बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत। त्यांच्या विरोधामध्ये प्रवीण तायडे हे बीजेपीचे उमेदवार उभे होते। प्रवीण तायडे यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि बच्चू कडू यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढचं नाव आहे यशोमती ठाकूर। यशोमती ठाकूर या 3 टर्मच्या आमदार राहिलेल्या आहेत। त्यांचा तिवसा हा विधानसभा मतदारसंघ आहे। इथून यशोमती ठाकूर या 3 टर्म सलग निवडून आलेल्या होत्या, परंतु आता मात्र राजेश वानखडे यांनी त्यांचा पराभव केल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाचे आहेत ते जर आपण यशोमती ठाकूर यांच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल जर का जाणून घेतलं तर त्यांना हरवण्यासाठी भाजपानं आता अनेकदा जंग पछाडलेलं होतं। म्हणजे याआधी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले होते। 2014ला यशोमती ठाकूर यांची सख्खी बहीण त्यांच्या विरोधात उभी होती, तरी सुद्धा यशोमती ठाकूर यांना हरवता आलं नव्हतं, परंतु त्यांना हरवण्याची कामगिरी केलेली आहे ती आहेत राजेश वानखडे यांनी। ते जायंट किलर ठरलेले आहेत। आपण कसबा विधानसभा मतदारसंघाकडे येऊया। इथून जे रवींद्र धंगेकर आहेत त्यांचा पराभव करण्यात आलेला आहे। भाजपाचे हेमंत रासने इथून विजयी झालेले आहेत। आपण पाहिलं हु इज धंगेकर हे जे आहे ते पोटनिवडणुकीमध्ये भरपूर कसबाची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये भरपूर गाजलेलं होतं आणि रवींद्र धंगेकर यांचा तगडा जनसंपर्क आहे। जे अनेक मुद्दे आहेत ते त्यांनी लावून धरले आणि त्यामुळे त्या विधानसभा मतदारसंघामधून रवींद्र धंगेकर येतील अशा प्रकारची जी बातम्या आहेत त्या समोर येत होत्या, परंतु प्रत्यक्षात जेव्हा काही निकाल समोर आले तेव्हा हेमंत रासने बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। पुढचं नाव आहे ऋतुजा लटके। अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके यांचा पराभव झालेला आहे। त्यांचे पती जे आहेत ते 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला ते आमदार राहिलेले आहेत। पोटनिवडणूक जेव्हा त्यांच्या पतीचं निधन झालं त्यावेळेला ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीला उभ्या राहिल्या, तिथून त्या जिंकून आल्या। परंतु आताची जी काही विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये त्यांना स्वतःचा गड राखता आलेला नाहीये। ऋतुजा लटके यांचा पराभव झालेला आहे आणि त्याचे जायंट किलर ठरलेले आहेत मुरजी पटेल। शिंदे गटाचे आहेत हे, त्यांनी इथे बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया। कुडाळ विधानसभा मतदारसंघ। इथून आपण पाहिलं तर निलेश राणे हे भाजपामध्ये होती, त्यांनी विधानसभेच्या तोंडावर शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि ठाकरे गटाचे 2 वेळचे आमदार असलेल्या वैभव नाईक यांचा पराभव निलेश राणेंनी केलेला आहे। तिथे एक मोठी जी लीड आहे ती शिंदेना मिळताना आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया। जिथे आपण उभे आहोत तो माहीम विधानसभा मतदारसंघ। इथे तिरंगी लढत होती। सदा सरवणकर जे आहे शिंदे गटाचे ते उभे होते। राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष त्यांचे पुत्र अमित ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात होते। तसंच यामध्ये जे ठाकरे गट आहेत त्यांचे महेश सावंत, त्यांनी जो उमेदवार दिलेला होता महेश सावंत ते उभे होते, परंतु या तिरंगी लढतीमध्ये कोणी बाजी मारलेली आहे तर ते आहेत महेश सावंत आणि त्यामुळे मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्या सदा सरवणकर यांचा पराभव झालेला आहे। 2004ला ते आमदार म्हणून निवडून आलेले होते। 2014 आणि 2019
असे त्यांनी आपली कारकीर्द जी आहे ती गाजवलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सदा सरवणकर येतील असं म्हटलं जात होतं, परंतु या तिरंगी लढतीमध्ये कोणाचा फायदा झालाय तर ते महेश सावंत, आणि महेश सावंत जायंट किलर ठरल्याचं पाहायला मिळतंय. पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया. वसई विधानसभा मतदारसंघ, इथून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे उभे होते. आपण जर का पाहिलं तर वसई आणि नालासोपारा हे जर मतदारसंघ कोणाचे असतील तर ते नेहमीच ठाकूर घराण्याचे बोलले जात होते, कारण की ठाकूरांची सत्ता तिथे मागच्या 40 वर्षांपासून आहे. म्हणजे तिकडचं पान जरी हलवायचं असेल तरी सुद्धा ठाकूर ची परमिशन लागते असं बोललं जातं, परंतु हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय. बीजेपीच्या स्नेहा दुबे पंडित या ज्या आहेत त्या जायंट किलर ठरलेल्या आहेत. त्यांनी इथून हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलेला आहे. आपण हितेंद्र ठाकूर यांचं नाव ऐकलेलं आहे. जेव्हा विनोद तावडे आहेत त्यांना पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलेला होता. पैसे वाटप करताना विनोद तावडे पकडले गेले, त्यांच्याकडे पैसे होते अशा प्रकारचा आरोप, म्हणजे 19 नोव्हेंबरलाच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. आपण सर्वांनीच पाहिलं, तेव्हा सुद्धा हितेंद्र ठाकूर यांचं नाव चर्चेत आलेलं होतं. यामध्ये एक महत्वाचं असं आहे की हितेंद्र ठाकूर पराभूत झालेत, पण त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे देखील पराभूत झालेले आहेत. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या विरोधात राजन नाईक हे जे आहेत भाजपाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु राजन नाईक यांनी बाजी मारलेली आहे. आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे, जेव्हा विनोद तावडेंच्या गोष्टी समोर आलेल्या होत्या त्यावेळेला राजन नाईक यांना सुद्धा हाणामारी झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती, परंतु हेच जे राजन नाईक आहेत ते जायंट किलर ठरताना पाहायला मिळतात. त्यांनी क्षितिज ठाकूर यांची मागच्या अनेक वर्षांपासूनची सत्ता जी आहे ते उलथवून लावलेली आहे. 30,000हून अधिक मतांनी जे आहेत ते राजन नाईक हे विजयी होताना पाहायला मिळतात. आपण पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया. पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा सुद्धा पराभव या निवडणुकीमध्ये झालेला आहे. कराड विधानसभा जो मतदारसंघ आहे तिथून ते निवडणूक लढवतात. मागचे 2 टर्म जे आहेत ते तिथून आमदार होते. 1985 पासून हा काँग्रेसचा गड आहे. कराड विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये 1985 पासून दुसरं कोणीही निवडून आलेलं नाहीये. काँग्रेस जे आहे तेच निवडून येत राहिलेलं आहे, परंतु आता मात्र गणित बदलताना दिसत आहेत. तिथून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्यांना अतुल बाबा भोसले या बीजेपीच्या जे उमेदवार आहेत त्यांनी हरवल्याचं पाहायला मिळतंय, कारण की 20,000हून अधिकची लीड जी आहे ती अतुल बाबा भोसले यांच्याकडे पाहायला मिळते. पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया. लातूर ग्रामीण, इथून धीरज देशमुख जे विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे. त्यांच्या विरोधात बीजेपीने रमेश कराड यांना उमेदवारी दिलेली होती. सध्या तरी पराभव म्हणजे जी लीड आहे ती सर्वाधिक रमेश कराड यांची जास्त आहे, त्यामुळे कुठेतरी धीरज देशमुख जे आहेत ते पराभवाच्या छायेत असल्याचं पाहायला मिळतंय. पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे, एकनाथ खडसेंच्या ज्या कन्या आहेत रोहिणी खडसे यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील हे शिंदे गटाचे उमेदवार होते. त्यांनी 20,000हून अधिकची लीड घेतलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही जी लीड आहे, कारण की जवळपास अनेक फेऱ्या ज्या आहेत त्या मतमोजणीच्या पार पडलेल्या आहेत आणि त्यामुळे रोहिणी खडसे या पराभवाच्या छायेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढच्या विधानसभा मतदारसंघाकडे जाऊया. मालाड वेस्ट इथून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उभे असलेले विनोद शेलार जे आशिष शेलार यांचे बंधू आहेत, भाजपा नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार जे आहेत ते इथून विजयी झालेले आहेत. 3 टर्मचे आमदार असलेल्या असलम शेख यांना त्यांनी पराभव केलेला आहे. त्यांचा पराभव केलेला आहे. विनोद शेलार यांना याच एका टर्मवर उतरवण्यात आलेलं होतं की हिंदू कार्ड जे आहे तो खेळण्याचा प्रयत्न इथून भाजपाकडून झालेला होता आणि तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय, कारण की विनोद शेलार जे आहेत ते इथे जायंट किलर ठरल्याचं पाहायला मिळतंय. पुढे जाऊया. शहाजी बापू पाटील यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघातून ते पराभूत झालेले आहेत. ज्या वेळेला एकनाथ शिंदेनी बंड केला आणि ते गुवाहाटीला गेले त्यावेळेला काय झाडी काय डोंगर हा जो डायलॉग प्रसिद्ध झालेला होता तो शहाजी बापू पाटील यांचा होता. सांगोला मधून ते निवडून येतील अशा प्रकारचं बोललं जात होतं, परंतु त्यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे. आणि बाळासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत ते तिथून विजयी झालेले आहेत. थोडक्यात आतापर्यंत जे काही निकाल समोर आलेले आहेत त्या निकालातून असं दिसून येत आहे
की जे काही मातब्बर नेते आहेत, जे दिग्गज आहेत, ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, त्यातले बहुतांश नेते जे आहेत ते पराभवाच्या छायेत आहेत, तर अनेक नेते जे आहेत ते हरल्याचं पाहायला मिळत आहे। आणि अनेक जायंट किलर्स जे आहेत, जसं लोकसभेला देखील अनेक जायंट किलर्स समोर आलेले होते, आता विधानसभेतही अनेक जायंट किलर्स समोर आल्याचं पाहायला मिळत आहे।